कथा या चॅनलवरती आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत. सध्या आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज चैतन्योपासना यांची प्रवचने ऐकत आहोत. ही प्रवचने ही ऐकायला अत्यंत मधुर तर आहेतच, पण रामनामाची गोडी लावणारीही आहेत. नामाचे महत्त्व, नाम घेतल्याने काय होते, अशा पद्धतीचे अनेक प्रश्नांचे निरसन या प्रवचनांमध्ये केलेले आहे. आज आपण प्रवचन नंबर 81 ते प्रवचन नंबर 90 असे ऐकणार आहोत. सुरू करूया. प्रवचन नंबर 81. श्रीराम जय जय राम. माणसाला कितीही मिळाले तरी त्याची हाव कायमच राहते. जगात 2 प्रकारचे रोग माणसाला सतावीत असतात. एक रोग असा की त्याने भूकच लागत नाही. कितीही औषध पाणी करा, काही उपयोग होत नाही. अशा माणसाला पंचपक्वान्नांचे जेवण तयार असूनही काय फायदा? तो म्हणतो, खायला खूप आहे परंतु मला भूकच नाही, त्याला मी काय करू? दुसरा रोग असा की कितीही खाल्ले तरी खाण्याची हाव काही पुरी होत नाही. काहीही खा, त्याचे भस्म होते. तद्वत आपले आहे. मात्र आपल्याला एकच रोग नसून दोन्ही रोग आहेत. इतका परमार्थाचा हाड भरलेला आहे, भजन पूजन चालू आहे, परंतु आपल्याला त्याचे प्रेम नाही, त्याची आवड वाटत नाही, आपल्याला त्याची खरी भूकच लागलेली नाही. उलट पक्षी भगवंताने आपल्याला आपल्या कल्पनेपेक्षा खरोखर कितीतरी जास्त दिलेले आहे. बायको मुले, नोकरीधंदा, घरदार इत्यादी कितीतरी गोष्टी की ज्यापासून सुख मिळेल असे आपल्याला वाटते. त्या गोष्टी पुरवल्या त्यांनी, पण अजून आपली हाव या सर्वांना पुरून या सर्वांचे भस्म करून कायमच आहे. आणि परमेश्वराचे प्रेम मात्र काही लागत नाही. हे असे किती दिवस चालणार? आपण नीतिधर्माने चालतो, आपली वागणूक वाईट नाही, हे खरे, पण याचे कारण वाईट वागलो तर आपल्याला लोक नावे ठेवतील ही भीती. असा हा दिखाऊ चांगुलपणा, ही वरवरची सुधारणा काय कामाची? मानवी जीवन सुखित झाले ती सुधारणा म्हणायची. उलट आजची स्थिती पाहावी तर सुधारणा जितक्या जास्त तितका माणूस जास्त असमाधानी झाला आहे. परमेश्वराचे प्रेम लागल्याशिवाय आणि इतर गोष्टींची हाव कमी झाल्याशिवाय काही फायदा नाही. तीर्थयात्रा, पूजा, भजन ही परमार्थाची नुसती आठवण देतील, पण अंतरंग सुधारेलच असे नाही सांगता येत. आणि अंतरंग सुधारले नाही तर बाकीच्याचा उपयोग काय? आपण दरवर्षी वारी करतो आणि जन्मभर वारी करीतच राहणार, परंतु परमेश्वराचे प्रेम मात्र काही लागत नाही. खरोखर मनुष्याला किती असले म्हणजे पुरे होईल हे ठरलेलेच नाही. आहे त्या परिस्थितीमध्ये समाधान मानले की जे आहे ते पुरेल. परमार्थ समजून जो त्याचे आचरण करेल त्याला तो लवकर साधेल. अशा माणसाला प्रपंच सोडून जाण्याचे कारण उरणार नाही. मनात भगवंताचे प्रेम नसले तरी देहाने म्हणजे बाहेरून त्याची पूजा अर्चा करावी आणि त्याचे नामस्मरण करावे. पहिल्याने स्मरण बळजबरीने करावे लागेल, पण सवयीने ते तोंडात बसेल. याच स्मरणाने पुढे ध्यास लागेल. मी पूर्वीचा नाही, आता मी भगवंताचा आहे असे वाटणे मात्र जरूर आहे. तात्पर्य, ज्याची हाव म्हणजे वासना पुरी झाली नाही तो आशेवर अवलंबून असतो. या कारणाने त्याला समाधान मिळत नाही. श्रीराम जय जय राम. प्रवचन 82. श्रीराम जय जय राम. भगवंता स्मरून प्रपंच केल्यास तो नीटनेटका होईल. नारदांनी एकदा श्रीकृष्णांना विचारले, तुम्ही कुठे सापडाल? त्यावर श्रीकृष्ण म्हणाले, नारदा, मी वैकुंठात नाही, रखुमाबाईपाशी सापडेन. असेही नाही तर माझ्या भक्तांपाशी सापडेन. भक्त नाही तरी देवाशिवाय कसे राहणार? देवाला देवपण तरी कुणी आणले? भक्त जर नाही तर देव तरी कुठचे आले? देव आहे असे जे मानतात त्यांनाच देवाचे अस्तित्व समजते. नास्तिकाला देव कुठला? त्याला विचारले, तुझे कोण आहे या जगात? तर तो सांगेल, हे जे सर्व काही आहे, आपले भाऊ, बहीण, बायको, मुले वगैरे नातेवाईक, तसेच प्रपंचात ज्या गोष्टी लागतात त्या सर्व माझ्या आहेत. परंतु मग देवघराची वाट काय? ज्याने जग निर्माण केले त्याला विसरायचे आणि जे उत्पन्न केले ते माझे म्हणावायचे? हा परमार्थ होईल काय? तेव्हा देव आहे अशी भावना धरा आणि देवाला दार उघडा, म्हणजे तो सदा सर्व काळ तुमच्या जवळच आहे. भावनेने देव आपलासा केला पाहिजे. आपण कुठेही गेलो तरी आपल्या रामाला बरोबर घेऊन जात जा, म्हणजे तुम्हाला काही भीती नाही. रामाला बरोबर नेणे हे बोलणे
लोकांना चमत्कारिक वाटेल. पण ज्यांना देवच नाही असे वाटते त्यांच्याशी आपल्याला काही कर्तव्य नाही. जो देवाच्या नादी लागला त्याचा प्रपंच बिघडला असे काहीजण म्हणतात. परंतु ज्याने प्रपंच निर्माण केला त्याला विसरून तो प्रपंच नीट होईल का? कधीही होणे शक्य नाही. तर त्याला स्मरूनच प्रपंच केल्याने तो नीटनेटका होईल. प्रपंच सोडून परमार्थ होणार नाही. प्रपंच करा पण त्यातली आसक्ती सोडा, म्हणजे झाले. तुम्हा सर्वांना जड भरताची गोष्ट माहीतच आहे. भरत जरी सर्व घरदार सोडून वनात गेला तरी तिथे हरणाची आसक्ती धरलीच. तर हरिण काय आणि माणसे काय? आसक्तीच्या दृष्टीने दोन्ही सारखीच. जोपर्यंत आसक्ती सुटली नाही तोपर्यंत परमार्थ करणे व्यर्थ होय. तरी आसक्ती सोडण्याचा प्रयत्न करा आणि माझा राम सदा सर्व काळ माझ्या मागे पुढे आहे ही भावना मनात धरा. एकाने विचारले, तुम्ही सर्वांना मानसपूजा करायला सांगता, पण एकटा राम सर्वांच्या जवळ कसा जाणार? मी त्याला सांगितले, तू मानसपूजा कर म्हणजे तुझ्याजवळ तो राहील. तो जर सर्व ठिकाणी भरलेला आहे तर त्याला जाणे येणे नाहीच. आपण मात्र त्याला पाहणे जरूर आहे. भगवंताचे नामस्मरण हा उंबरठ्यावरचा दिवा आहे. त्याने भगवंत आणि प्रपंच दोन्हीकडे उजेड पडेल. तात्पर्य, देवावर सर्व सोपवून निश्चिंत होणे हेच अनुसंधान समजावे. प्रवचन 83. श्रीराम जय राम जय जय राम. प्रपंचात भगवंताची नड आहे असे वाटले पाहिजे. प्रत्येक माणसाला आपण सुखी व्हावे असेच वाटत असते. भगवंताची कृपा आपल्यावर असावी, नामाचे प्रेम आपल्याला यावे असे वाटते. पण हा अनुभव आपल्याला का बरे येत नाही? जगामध्ये पाहताना कुणी मनुष्य सुखी आहे, समाधानी आहे असे आपल्याला का बरे दिसत नाही? अशी अवस्था असायला काय कारण असावे? आपण सर्वजण सदाचाराने वागतो असे आपल्याला वाटते. भगवंताचे भजन पूजन आपण सर्वजण करतो, पण तरी ते समाधान आपल्याला का बरे मिळत नाही? ते समाधान न मिळायला खरे कोणते कारण असेल? तर आम्हाला अजून भगवंताची नड आहे असे वाटतच नाही. भगवंत नसेल तर माझे चालणार नाही. माझ्या समाधानाला त्याची अत्यंत गरज आहे असे आपल्याला मनापासून वाटतच नाही. प्रपंचात पैसा अडका असावा, बायको मुले असावी, शेती गाडी नोकरी धंदा इतर सर्व वैभव असावे आणि त्याचबरोबर भगवंतही असावा असे आपल्याला वाटते. प्रपंचाची स्थिती कशीही असो, मला भगवंत हवाच असे आम्हाला तळमळीने मनापासून का वाटत नाही? आज प्रपंचात आम्हाला समाधान मिळेल या आशेने आम्ही प्रपंच करतो. पण इतका प्रपंच करूनही आम्हा समाधान किती मिळाले याचा तुम्हीच विचार करा. अगदी दूर एका डोंगरावर जाऊन बसा आणि लहानपणापासून आत्तापर्यंत केलेल्या खटाटोपात समाधान किती मिळाले याचा आढावा घ्या आणि निश्चयाने ठरवा की प्रपंचात मला किती सुख मिळाले. आज इतकी वर्षे प्रपंच करूनही तो आम्हाला सुख का देत नाही? हे अनुभवाला येऊन सुद्धा असे आम्हाला वाटत नाही की प्रपंचामध्ये सुख मिळेल. प्रपंचात आम्हाला सुख मिळेल ही आमची कल्पनाच नाहीशी व्हायला पाहिजे. प्रपंच आम्हाला शाश्वत समाधान देऊ शकत नाही हे एकदा निश्चयाने ठरले आणि हा निश्चय एकदा दृढ झाला म्हणजे भगवंताची गरज आम्हाला भासू लागेल आणि मग त्याच्या प्राप्तीसाठी आम्ही केलेल्या प्रयत्नांच्या आड जग परिस्थिती वगैरे काहीही येऊ शकणार नाही. भगवंत मला पाहिजेच हे विचाराने ठरल्यावर त्याचे प्रेम आम्हाला यावे असे आपल्याला वाटू लागेल आणि त्याचीच आपल्याला आज खरी गरज आहे. हे भगवंताचे प्रेम कशाने बरे येईल? भगवंताचे प्रेम यायला एकंदर 3 मार्ग आहेत. पहिला मार्ग म्हणजे संतांची संगती करणे, दुसरा मार्ग म्हणजे सद्विचारांची जोपासना आणि तिसरा मार्ग म्हणजे अखंड नामस्मरण करणे. त्यापैकी ज्याला जो जुळेल त्याने तो प्रयत्न करावा. तात्पर्य, भगवंत हवासा वाटणे यामध्ये सर्व मर्म आहे. श्रीराम जय राम जय जय राम. प्रवचन 84. श्रीराम जय राम जय जय राम. प्रपंच हा परमार्थाला साधन म्हणून वापरावा. आपले खरे समाधान भगवंताजवळ आहे आणि ते मिळवण्यासाठी भगवंताचे प्रेम आम्हाला लागणे जरूर आहे. तर प्रेम आपल्याला कसे मिळेल याचा आपण विचार करू. वास्तविक आईचे तिच्या मुलावरचे प्रेम हे स्वाभाविकच असते. तिला मुलावर प्रेम कर म्हणून शिकवण्याची जरुरी नसते. त्याचप्रमाणे भगवंतावर आपले प्रेम असणे जरूर आहे. मनुष्य जन्म हा भगवंताच्या प्राप्तीसाठीच आहे. ईश्वराने एवढी सृष्टी निर्माण केली, पण मनुष्यदेह निर्माण केल्यावर त्याला फार आनंद झाला. त्याला वाटले, खरोखर
या योनीमध्ये जन्म घेणाऱ्याला माझे प्रेम मिळवता येऊन मला ओळखता येईल. असे असताना मनुष्य प्राण्याला भगवंताचे प्रेम स्वाभाविक का बरे असू नये? मनुष्य प्राणी हा नेहमी आनंदासाठी धडपडत असतो. मग या धडपडीतून भगवंताचे प्रेम त्याला का बरे वाटू नये? मला वाटते ज्या ध्येयासाठी आपण धडपडत असतो ते ध्येय ठरवताना आम्ही चुकत असलो पाहिजे हे खास. आमचे ध्येय असे असले पाहिजे की ज्यातून आम्हाला शाश्वत आनंद मिळवता आला पाहिजे. तो आनंद जर एवढ्या कष्टाने मेहनतीने सुद्धा आम्हाला मिळत नसेल तर आमचे ध्येयच चुकले आहे असे म्हणायला कोणती अडचण आहे तुम्ही सांगा. आज प्रपंच आम्हाला हवाहवासा वाटतो. प्रपंचातल्या नाना तऱ्हेच्या गोष्टी तुम्हाला सुख देतील असे वाटत असते आणि त्या मिळवण्यासाठी आम्ही अहर्निश झटत असतो. वस्तूसाठी चाललेली आमची धडपड ही खरे पाहता त्या वस्तूसाठी नसून त्यातून मला आनंद मिळेल या कल्पनेने, त्या आनंदासाठी आम्हाला ती वस्तू हवी असते. त्या वस्तूत मला समाधान मिळेल ही कल्पना नाहीशी व्हायला पाहिजे. आज प्रपंचात मला समाधान मिळेल असे वाटते, ती माझी कल्पनाच नाहीशी होणे जरूर आहे. ही प्रपंचाची आस जोपर्यंत आहे तोवर भगवंताचे दास आम्हाला होता येणार नाही आणि शाश्वत समाधान आम्हाला मिळणार नाही. तू जगाची आस सोडून दे, मी तुला शाश्वत आनंद देतो असे भगवंत आम्हाला सांगत आहे. ही जगाची आस, हे प्रपंचाचे प्रेम आम्हाला कसे सुटेल? प्रपंच सोडल्याशिवाय भगवंताचे प्रेम आम्हाला येणारच नाही का? प्रपंच सोडून देण्याची आज आमची तयारी नाही. तो न सोडता भगवंताचे कसे होता येईल ह्यासाठी संतांनी मार्ग सांगितले आहेत. त्या मार्गाने जाणे आम्हाला जरूर आहे. ज्याप्रमाणे आपण आपल्या या खिशातील पैसे त्या खिशामध्ये ठेवतो त्याप्रमाणे प्रपंचातील आपले मन आपण काढून भगवंताकडे लावावे. तसे करण्यात समाधान आहे. भगवंताला अशी प्रार्थना करावी, देवा, प्रारब्धाने आलेले भोगून येऊ देत, पण तुझे अनुसंधान मात्र चुकू देऊ नकोस. तात्पर्य: दिवा जळायला हवा असेल तर त्यामध्ये सतत तेल घातले गेले पाहिजे. तसे भगवंताचे अनुसंधान सारखे राहण्यासाठी त्याचे नामस्मरण आपण सतत करीत असावे. श्रीराम जय राम जय जय राम. प्रवचन 85. श्रीराम जय राम जय जय राम. प्रपंच केवळ कर्तव्य कर्म म्हणून करा. एका माणसाला विडी ओढण्याचे फार व्यसन होते. तो आजारी पडल्यावर त्याने डॉक्टरांना सांगितले, मला तुम्ही औषध दिले तरी मी विडी सोडणार नाही. त्याचा डॉक्टर फार हुशार होता. त्याने त्याला एक गोळी देऊन विडी ओढण्यापूर्वी ती तोंडात धरीत जा म्हणून सांगितले. त्या गोळीमुळे विडीच्या तंबाखूचे विष त्याला बाधत नसे. तसे आपण प्रपंच करताना वागले पाहिजे. प्रपंच आम्हाला सुख देईल ही आमची कल्पनाच नाहीशी झाली पाहिजे. म्हणजे प्रपंचाची हावही कमी होईल आणि नंतर कर्तव्यापुरते आम्ही प्रपंचात राहू. जोपर्यंत प्रपंचाकडे आमची दृष्टी आहे तोपर्यंत आम्हाला समाधान कालत्रयीही मिळणे शक्य नाही. प्रारब्धाने प्रपंच आला आहे, तो कर्तव्य कर्म म्हणून करीत जा. पण त्यात सुख मिळणार आहे या कल्पनेने तो करू नका. प्रपंची लोकांचा स्वभाव फार विचित्र आहे. त्यांना खरे सांगितले तर ते आवडत नाही. वास्तविक आपण प्रपंचातले संबंधी लोक कामापुरते एकत्र जमतो. 5 जण मिळून प्रपंच बनतो. त्यामध्ये प्रत्येकजण स्वार्थी असतो. मग सुख एकट्यालाच मिळणे कसे शक्य आहे? नुसता प्रपंच तापदायक नाही, अकुंचित प्रपंच तापदायक आहे. आपले खरे समाधान भगवंताजवळ आहे. ही खूणगाठ पक्की बांधून प्रपंचात वागा. ज्याप्रमाणे व्यापारात नफा व्हावा म्हणून व्यापार करतात, तो होत नसेल तर व्यापारात काहीच तथ्य नाही. तसेच प्रपंचात समाधान हा नफा आहे. तो जर मिळत नसेल तर प्रपंचाचा लोभ धरण्यात काय फायदा आहे? तुझ्या असमाधानाचे कारण नक्की सांग असे जर आपण एखाद्याला विचारले तर त्याला खात्रीलायक कारण सांगता येणार नाही. याचा अर्थ असा आहे की तत्वज्ञ समाधान व्हायला खरोखरीच कशाचीही जरुरी नाही. पण ही गोष्ट कुणाला पटतच नाही. आहे त्या अवस्थेमध्ये आपले समाधान टिकत नाही आणि पाहिजे ती वस्तू मिळाली तर आपण पूर्ण सुखी होत नाही. कैदेतल्या माणसाला मी सुखी आहे असे वाटणे कधी शक्य आहे का? तशी प्रपंची माणसाची अवस्था आहे. खरोखर प्रपंचात समाधान, आनंद मिळत नाही हे अगदी सर्वांना कळते. परंतु शहरातले लोक केवळ अभिमानामुळे आणि खेड्यातले लोक अज्ञानामुळे जसे वागायला पाहिजे तसे वागत नाहीत. या प्रपंचात राहूनसुद्धा भगवंताचे प्रेम आणि समाधान आम्हाला कसे मिळवता येईल याचा आपण कधी विचार करणार? नामाच्या सहवासात राहिल्याने देहावरचे प्रेम आपोआप नष्ट होईल आणि मग देहाने मांडलेल्या प्रपंचावरचेही प्रेम कमी होईल आणि पुढे त्याला
सर्वत्र परमेश्वरच दिसेल. तात्पर्य: प्रपंच सुखाचा करणे याचेच नाव परमार्थ होय. श्रीराम जय राम जय जय राम. प्रवचन 86. श्रीराम जय राम जय जय राम. प्रपंचातले विषय सुख हे खरे सुख नाही. मनुष्य जगात कितीही मोठा असला तरी त्याच्या प्रपंचात काहीतरी न्यून, काहीतरी कमी हे असतेच. कमीपणा नाही असा प्रपंचच नाही. एखादा प्रापंचिक माझा प्रपंच पूर्ण आहे म्हणून सांगणारा भेटेल, परंतु चालले आहे असेच चालावे यात कमी तर नाही ना कधी पडणार, अशी त्याला काळजी असतेच. म्हणजे त्याला खरे सुख असे नसतेच. एखादा अत्यंत विषयी त्याला कदाचित काळजी नसेल. दारूच्या धुंदीत असणाऱ्याला राजाचीही पर्वा नसते, वस्त्राचीही शुद्ध नसते आणि तो आपल्याच धुंदीत आनंदात असतो. पण हे सर्व त्याची धुंदी उतरली नाही तोपर्यंतच. विषयातले सुख परावलंबी, विषयांवर अवलंबून असते. विषय हे नश्वर, आपल्यापासून कधीतरी जाणार, निदान आपल्याला तरी त्यांच्यापासून एक दिवस जावे लागणार. दुसरी गोष्ट म्हणजे विषयाचे सुख इंद्रियाधीन असते. इंद्रिये विकल झाली म्हणजे सुख कसे मिळणार? उद्या आपण मरणार हे समजले की कोणते विषय आपल्याला सुख देतील? सारांश: विषयात सुख नाही. जे सुख होतेसे वाटते ते आपल्यातच असते आणि ते विषयापासून मिळते अशी आपली फसवणूक मात्र नेहमी होत असते. तर मग सुख कशात आहे? पुष्कळ वस्तू पुष्कळ मिळाल्या तर पुष्कळ सुख मिळते हा भ्रम आहे. खरे किंवा पुष्कळ सुख म्हणजे कायमचे सनातन सुख होय. ते सनातन वस्तूपाशीच म्हणजे भगवंतापाशीच असते. आपल्याप्रमाणे पशूंनाही विषय सुख आहे. त्यांच्यात आपल्याला फरक कोणता? मी कोण, कशासाठी आलो असा विचार करणे याला सारासार विचार म्हणतात. प्रपंचातही आपण विचार करतोच. कशात आपला फायदा आहे, कशात आपला तोटा आहे हे बघतो. पण सर्वच आसार त्याला सार कोठून असणार? असलेल्या परिस्थितीत आपण समाधान मानित नाही आणि त्याहून अधिक सुद्धा सुखाच्या स्थितीत इच्छा धरतो. देवाची भक्ती करणे, संतांकडे जाणे हे सुद्धा विषय मिळवण्याकरताच आपण करतो. मग ही सेवा कशी? भक्ती विषयांची झाली का संतांची? देव, संत यांचा उपयोग इतर गोष्टींप्रमाणे विषय मिळवण्याचे साधन म्हणून नाही का आपण करीत? मांजर आडवे गेले की आपले काम होणार नाही ही भगवंताची सूचना आहे असे समजून आपण परततो. पण एक बायको मेली की दुसरी करण्याच्या विचाराला लगेच लागतो. सारांश: आपले ध्येयच विषय हे असते आणि ते मिळवण्याची आपली खटपट ही असते. खरोखर जो मनुष्य प्रपंचात आपला अनुभव जमेच धरीत नाही तो कशानेच शहाणा होत नाही. तात्पर्य: प्रपंचात सुखी होणे म्हणजे भगवंताचे होणे होय. श्रीराम जय राम जय जय राम. प्रवचन 87. श्रीराम जय राम जय जय राम. प्रपंचातले सुख दुःख हे केवळ जाणीवेत आहे. प्रापंचिकाच्या मनात एक नेहमी शंका येते की खोटे करूनसुद्धा जर सुखी होता येते तर तसे करायला काय हरकत आहे? सन्मानाने गेला तरी माणूस दुःखी का होतो? अशी ही शंका आपल्याला येते. मी देवाला भिवून वागलो का तर प्रपंच सुखावा व्हावा म्हणून. देवाची एवढी खटपट करूनही जर सुखी होता येत नाही तर काय उपयोग? किती विचित्र आहे पहा. खेळातले घर बांधायला आपण गवंडी बोलवल्यासारखा हा प्रकार आहे. प्रपंचात दक्षता ठेवणे जरूर आहे. ते जर आपण केले नाही तर देवांनी काय करावे? भगवंताचा साधन म्हणून आपण उपयोग करतो आणि शेवटी साधनालाच दोष देतो. सध्या बाजूलाच राहते. भगवंत विषय देईल, साध्य हे बाजूलाच राहते. भगवंत विषय देईल पण त्याबरोबर आपले दुःखही देईल. एकजण मारुतीरायाला सांगून घरी चोरी करत असतो. तो एकदा पकडला गेला आणि त्याला शिक्षाही झाली. तेव्हा तीही मारुतीच्या संमतीनेच झाली असे नाही का? मी कोण हे जोवर आपण ओळखत नाही तोवर वैभवाच्या शिखरावर जरी गेलो तरी आपल्याला समाधान मिळणारच नाही. ज्याच्यापासून प्रपंच झाला त्याला ओळखता आले पाहिजे. देहच सत्य नाही तर त्यावर उभारलेली इमारत कुठून खरी असणार? ठिगळे लावून आपण आपला प्रपंच करतो, मग त्यात कमतरता आल्याशिवाय नाही राहत. कोळसा उगाळून पांढरा रंग मिळेल हे कसे म्हणणे वेडेपणाचे आहे. तसे प्रपंचात सुख मिळवीन हे म्हणणेच आहे. सुखदुःख हे जाणीवेत आहे. आपल्याला मिळायचे तेवढेच मिळते. पण आपले हवे नकोपण म्हणजे आपली वासना ती गेली की सुखदुःख राहत नाही. वासना मागायला भगवंताचे अधिष्ठान हा एक उपाय आहे. वासना ही लाडावलेल्या कुत्र्याप्रमाणे आहे.
तिला नुसते हडहड करून ती बाजूला होत नाही. पण तेही बरोबरच आहे, कारण आपणच तिला लाडावून ठेवले आहे. म्हणूनच भगवंताच्या पूजेच्या वेळीसुद्धा ती देवघरात येते. शिवाय वाईट वासनेमध्ये चांगल्या वासनेला मारण्याचे बळ तिच्यात आहे. कारण आपण स्वतः वाईट वासनेच्या बाजूनेच आहोत. वासना ही कोणत्याही उपायाने तृप्त होण्यासारखी नसून आपण जर भगवंताजवळ वास ठेवला तरच ती नष्ट होते. मी कर्ता नसून परमात्मा कर्ता आहे अशी भावना झाल्याशिवाय मन भगवंताला अर्पण होणारच नाही. ते अर्पण झाल्याशिवाय फळाची अपेक्षा सुटणार नाही आणि फळाची अपेक्षा सुटल्याशिवाय जीवाला शांती आणि समाधान कधीच मिळणार नाही. तात्पर्य: वासना म्हणजे देवाच्या विरुद्ध असलेली आपली इच्छा आहे. श्रीराम जय राम जय जय राम. प्रवचन 88. श्रीराम जय राम जय जय राम. भगवंताची स्मृती आणि कर्तव्याची जागृती. प्रत्येक मनुष्य बोलताना मी आणि माझे असे भाषेत बोलत असतो. म्हणजे प्रत्येक व्यक्तीला या दोन्ही बाबतीत काही कर्तव्ये असतात. माझे या शब्दात शरीर आणि तत्वसंबंधी सर्व गोष्टी येतात. आयुष्यात मीचे कर्तव्य परमेश्वर प्राप्ती हे आहे आणि देहाचे कर्तव्य देहाशी संबंधित असलेल्या प्रत्येक व्यक्तीबद्दलचे असते. देहाच्या कर्तव्यात धर्म, शास्त्र आणि नीती यांना धरून संबंधित व्यक्तींशी करण्याच्या आचरणाचा समावेश होतो. म्हणजेच ज्याच्याशी जसा आपला संबंध असेल त्याप्रमाणे त्याच्या बाबतीत आपले कर्तव्य चोख पार पाडणे. कर्तव्य याचा अर्थ मोबदल्याची अपेक्षा न ठेवता ज्या ज्या बाबतीत जे करणे योग्य असेल ते करणे असा आहे. मनुष्याने मी आणि देह या दोन्हीच्या बाबतीतली कर्तव्ये समान चालीने करीत राहिले पाहिजे. मीचे कर्तव्य करीन पण देहाने कसाही वागेल असे म्हणून चालणार नाही. याचे कारण असे आहे की समजा एखादा मनुष्य नोकरी करीत आहे. तो ती नोकरी कशाकरता करतो याचा विचार केला तर असे दिसते की ती नोकरी करायला दुसरे कोणी नव्हते म्हणून तो ती नोकरी करीत नसतो. तर त्या नोकरीतून मिळणारा पैसा कुटुंब रक्षणाकरता उपयोगी पडेल म्हणून तो ती नोकरी करीत असतो. समजा त्याने नोकरी केली पण मिळणारा पैसा घरात दिला नाही तर त्या नोकरीचा काही उपयोग नाही. तसे मीचे कर्तव्य म्हणजे भगवंताचे अनुसंधान केले पण देहाचे कर्तव्य म्हणजे सदाचरण आणि संबंधित व्यक्तींची असलेली कर्तव्ये न केली तर नोकरी करून पैसे घरी न दिल्यासारखे होईल. म्हणून प्रत्येक व्यक्तीने भगवंताची स्मृती आणि कर्तव्याची जागृती ठेवावी आणि या दृष्टीने आपले कुठे चुकते आहे याचा शोध दर वाढदिवसाच्या निमित्ताने घेऊन प्रत्येकाने आपली उन्नती करून घ्यावी. जेवताना सोबती उदबत्तीचा सुंदर वास आणि तोंडात गोड घास जसा असावा त्याप्रमाणे आपण बाहेर गोड बोलावे आणि आत भगवंताचे गोड नाम घ्यावे. म्हणजेच आपण आत बाहेर गोड असावे. ज्याप्रमाणे एखादा गवई पुष्कळ ताना मारतो पण शेवटी समेवरच येतो त्याचप्रमाणे भगवंताजवळ लक्ष ठेवून मग आपण काहीही केले तरी हरकत नाही. समेला विसरून मात्र उपयोग नाही. इथे तबला वाजवणारा भगवंतच आहे म्हणून त्याचा ठेका बरोबर चालतो. ठेक्याप्रमाणे म्हणजे भगवंताच्या ठेक्याला अनुसरून म्हणजे त्याच्या स्मरणात जो गवई गाईल तो बरोबर मार्गावरच राहील आणि शेवटी समेवरच येईल. तात्पर्य: फळाची अपेक्षा सोडून कर्म करणे याचे नाव कर्तव्य होय. श्रीराम जय राम जय जय राम. प्रवचन 89. श्रीराम जय राम जय जय राम. प्रपंचात आपण साक्षीत्वाने वागावे. सत्य वस्तू ओळखणे हा परमार्थ आणि असत्य वस्तूला सत्य मानून चालणे हा प्रपंच. आपल्याला वस्तू दिसते ती खरी असेलच असे नाही पण ती मुळी नाहीच असे मात्र नाही. ती काहीतरी आहे. एका दृष्टीने सत्य वस्तू अशी आहे की प्रत्येकजण जे गुण त्या वस्तूला लावतो ते सर्व गुण तिच्या ठायी आहेतच. शिवाय आणखी कितीतरी गुण तिच्या ठिकाणी आहेत म्हणून ती निर्गुण आहे. दुसऱ्या दृष्टीने ती अशी आहे की प्रत्येकजण जो गुण तिला लावतो तो कल्पनेनेच तिच्या ठिकाणी आहे असे आपण समजतो म्हणून ती वस्तू गुणांच्या पलीकडे आहे. या अर्थाने सुद्धा ती निर्गुणच आहे. जशी आपल्या देहाची रचना तशी सर्व सृष्टीची रचना झाली आहे. देहांमधले पंचकोश सृष्टीमध्ये देखील आहेतच. फरक एवढाच आहे की देहामध्ये ते मूर्त आहेत तर सृष्टीमध्ये ते अमूर्त स्वरूपात आहेत. भगवंताला एकट्याला कर्मेना म्हणून तो एकाचा अनेक झाला.
त्याचा हा गुण माणसाने घेतला. आपण हौसेसाठी आपला व्याप वाढवतो, पण फरक हा की भगवंताने व्याप वाढवला तरी त्यामध्ये तो साक्षीत्वाने राहिला आणि आपण मात्र व्यापामध्ये सापडलो. भगवंत सुखदुःखाच्या पलीकडे राहिला, पण आपण मात्र दुःखात राहिलो. व्यापाच्या म्हणजे परिस्थितीच्या बाहेर जो राहील त्याला दुःख होणार नाही हे पाहिले तर व्यापातून वेगळे राहण्यासाठीच सर्व धडपड आहे. व्याप दुःखदायक न व्हावा असे वाटत असेल तर आपण साक्षीत्वाने राहायला शिकले पाहिजे. क्षमा करा. आपण जगामध्ये व्याप वाढवतो तो आनंदासाठी वाढवतो, पण भगवंताच्या व्यतिरिक्त असणारा आनंद हा कारणावर अवलंबून असल्याने ती कारणे नाहीशी झाली की तो आनंदही मावळतो. यासाठी तो आनंद अशाश्वत होय, म्हणून खरा आनंद कोठे मिळतो ते पाहावे. जगणे म्हणजे शरीरात चैतन्य असणे होय. चैतन्य हे केवळ सच्चिदानंदात्मक आहे, म्हणून जोपर्यंत आपण जिवंत आहोत तोपर्यंत स्वाभाविक आनंद असलाच पाहिजे. हा आनंद आपण भोगावा. ब्रह्मानंद आणि सुषुप्ती यांच्यामध्ये फरक आहे. ब्रह्मानंद हा आहेपणाने आहे, तर सुषुप्तीचा आनंद हा नाहीपणाने आहे. आपल्याला झोप लागली की काय जाते आणि जागे झालो की काय येते हे नित्याचे असूनसुद्धा आपल्याला कळत नाही. भगवंताच्या इच्छेने सर्व होते आणि तोच सर्व करतो अशी भावना ठेवणे यासारखे समाधान नाही. कृतीमध्ये आनंद आहे, फळांच्या किंवा फळाच्या आशेत तो नाही. नामस्मरण रूपी कृती केली असता शाश्वत आनंदाचा सहज लाभ होईल. तात्पर्य: भगवंताच्या स्मरणात कर्तव्य केले की जीवनात आनंद हा मिळतोच. श्रीराम जय राम जय जय राम. प्रवचन 90. श्रीराम जय राम जय जय राम. ज्या घरात शांती त्या घरात भगवंताची वस्ती. गृहस्थाश्रमासारखा आश्रम दुसरा नाही खास. नीतिधर्माचे रक्षण यासाठीच विवाहाचे कारण. ज्या घरात राहते शांती त्या घरात भगवंताची वस्ती. कृतीवर मनुष्याची परीक्षा जैसी वासावर पदार्थांची परीक्षा. कोणाचा न करावा घात ऐसे वागावे जगात. आपले आपण करून घ्यावे हित त्यालाच म्हणतात संभावित. न कधी व्हावे आपण निराश व्यवहार हात देईल खास. व्यवहारातील करावा प्रयत्न प्रपंचात न पडू द्यावे न्यून. रोगाची भीती न ठेवावी चित्ती. रोगाला उपचार करावे जरी बहुत तरी कष्टी न होऊ द्यावे चित्त. आप्त इष्ट सखे सज्जन यांचे राखावे समाधान. परी न व्हावे त्यांचे अधीन सर्वांशी राहावे प्रेमाने. चित्त दुश्चित्त न व्हावे कशाने. आपलेपणा ठेवला जेथे प्रेम लागत असे तेथे. ज्या घरात स्वार्थाचे मान बळावले तेथे समाधानाचे मान कमी झाले. मन राखता आले तरच प्रत्येकाला सुख लागले. सुखाने नांदावे नवरा बायकोंनी राम आणावा मनी ध्यानी. दोघांनी राहावे प्रेमाने सदा वागावे आनंदाने. एकमेकांनी दुसऱ्यास दुःख होईल असे न करावे. काळजी वाटेल असे न वागावे. घरातील माणूस मार्गाने चुकले त्यास प्रायश्चित्त हवे खरे, पण ते नसावे जन्माचे तेवढ्यापुरते असावे साचे. एखाद्याचे हातून करू नये असे कर्म झाले तरी त्याला सुधारण्याच्या मार्गाने सर्वांनी वागावे. आचरण शुद्ध असावे. एकपत्नी व्रत सांभाळावे. प्राण गेला तरी परद्वार करू नये. कोणतेही व्यसन करू नये. नीच संगत धरू नये. भलते काम करू नये. गृहछिद्र कोणा सांगू नये. आपला बोज आपण घालवू नये. विश्वासघात कोणाचा करू नये. परदुःखे हसू नये. देहदुःखे त्रासू नये. गेला उपकार बोलू नये. मुलाबाळास सांभाळून राहावे. प्रपंचात कधी उदास न व्हावे. प्रेमाने वागावे सर्वांशी. सुख राहेस निस्वार्थी पाशी. आईवडिलांची आज्ञा पाळावी. चांगल्यांची संगत धरावी. अभ्यासात लक्ष ठेवून राहावे. भगवंताचे स्मरण करावे. नामापरते न माना दुजे साधन. जैसे पतिव्रतेस प्रति प्रमाण. नामापरते न मानावे सत्य. ज्याने राम होईल अंकित. हेच साधू संतांचे बोल. कोणीही न मानावे फोल. तात्पर्य: कोणतेही काम करीत असता राखावी मनाची शांती. श्रीराम जय राम जय जय राम.